नमस्कार मित्रांनो, मी तुमचा कायदे मित्र ॲडव्होकेट विनय पाटील। आज आपण पुन्हा बोलणार आहोत एका अत्यंत संवेदनशील आणि जीवनाशी निगडित विषयावर। तो विषय म्हणजे मृत्यूपत्र। होय, मृत्यूपत्र ऐकताच थोडं गंभीर वाटतं, पण खरं सांगायचं तर हे एक असा दस्तऐवज आहे जे मृत्यूनंतरही तुमचा विचार, तुमचं प्रेम जिवंत ठेवतं। आता मृत्यूपत्र म्हणजे नेमकं काय? तर मृत्यूपत्र म्हणजे कायद्याने मान्य केलेलं एक लिखित वचन आहे, ज्यात तुम्ही ठरवता की तुमच्या मृत्यूनंतर तुमची संपत्ती, मालमत्ता, घर, जमीन इत्यादी कोणाला द्यायची। हे एक साधं कागद असतं, पण त्यात दडलेला असतो एक माणसाचा विचार, जबाबदारी, आपुलकीचा स्पर्श। आणि म्हणूनच मी नेहमी म्हणतो, मृत्यूपत्र म्हणजे मृत्यूनंतरही जगणारं तुमच्या मनाचं पत्र असतं। आता हे का गरजेचं आहे? म्हणून आपल्या समाजात कायम आपल्या मृत्यूनंतर वाटप हा शब्द अनेकदा वादाचं कारण बनतो। बंधू भाऊ एकमेकांविरुद्ध उभे ठाकतात, आई बाबांचं आयुष्यभराचं कष्टाचं फळ कोर्टात अडकून पडतं। हे सगळं टाळायचं असेल तर एक साधं पाऊल पुरेसं आहे, आणि ते पाऊल म्हणजे मृत्यूपत्र लिहिणं। याने तुमचा निर्णय कायदेशीर होतो आणि नातीही तुटत नाही। खरं सांगायचं तर मृत्यूपत्र म्हणजे कायद्याच्या चौकटीतलं प्रेमपत्र आहे। मृत्यूपत्र कसं करायचं? मृत्यूपत्र करायचं म्हणजे फार अवघड काम नाही ना, फक्त एक साधी गोष्ट आहे, ती आपण लक्षात ठेवली पाहिजे। मृत्यूपत्र स्वतःच्या इच्छेने लिहिलं पाहिजे, कोणत्याही दबावाला बळी न पडता लिहिलं पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे त्यावर तुमची स्वाक्षरी पाहिजे आणि 2 साक्षीदार त्याला सही करायला आवश्यक आहे। तिसरी म्हणजे फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे तुम्ही नोटरीही करू शकता किंवा नोंदणीकृतही करू शकता। आणि चौथी, तुमचं मृत्यूपत्र तुम्हाला कधीही बदलता येऊ शकतं, कारण बदल हेच जीवन आहे। मृत्यूपत्र म्हणजे शेवट नाही, ते म्हणजे शेवटानंतर सुरू होणारं एक नवं प्रकरण। आपण कितीही कमवलं, पण जर आपली संपत्ती योग्य हातात गेली नाही तर त्या कष्टाचं चीज होत नाही। म्हणूनच मी सांगतो मित्रांनो, मृत्यूपत्र म्हणजे विचाराचं, जबाबदारीचं आणि प्रेमाचं अंतिम रूप आहे। धन्यवाद।